नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी अनुज कृष्ण स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा आपला ट्रॅव्हल लॉग असणार आहे स्पेशल MSRTC म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरीने. आपला ट्रॅव्हल लॉग असणार आहे तो मराठवाडा ते विदर्भ असा असणार आहे. म्हणजेच आजचा आपला ट्रॅव्हल रूट आहे किल्ले धारूर ते विदर्भाची पंढरी असलेले संत श्री गजानन महाराजांचा शेगाव. म्हणजेच आजचा आपला ट्रॅव्हल रूट किल्ले धारूर ते शेगाव असा असणार आहे. तर मंडळी, जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच तुम्हाला नवीन प्रवासाचे व्हिडिओज बघायला भेटतील. तर मंडळी, आजचा ब्लॉग छान होणार आहे, सो कंटिन्यू करत राहा. आपल्याला फायनल गाडी भेटलेली आहे. तर पंढरपूर शेगाव अशी आपल्याला गाडी आहे. तर त्या गाडीने आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत. आता आपली गाडी ढाब्यावर थांबलेली आहे. माजलगावच्या पुढे ढालेगाव म्हणून आहे. तर तिथं आपली गाडी आता ढाब्यावर थांबलेली. तर ही आपली आहे बस. तर पंढरपूर शेगाव ही बस आपल्याला आता या बसने आपण ट्रॅव्हल करत आहोत. आपण आता पाथरी या ठिकाणी आहोत. तर पाथरी बस स्थानक आहे. तर या गाडीचा टायमिंग जो आहे ते 12:15 आहे. पण आता आहोत पाथरी बस स्थानकावरती. तर हे आहे पाथरीचं बस स्थानक. पण आता मंठा इथे आलेलो आहोत. तर मंठाचं हे बस स्थानक आहे. तर इथून आता शेगाव तर इथून आता शेगाव 162 किलोमीटर. तर म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 तास आणखी आपल्याला इथून मंठा ते शेगाव इतकं अंतर आहे. 3.5 तासाचं म्हणजे 162 किलोमीटर आहे.
तर आता पोचलेलो आहोत आपण लोणार येथे. तर या ठिकाणचं जगप्रसिद्ध असं लोणार सरोवर इथेच आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 7. तर लोणार ते शेगाव हे अंतर 114 किलोमीटर आहे. म्हणजेच इथून आपल्याला 2 तास लागणार आहे आणखी शेगाव ते लोणार ते शेगाव. तर आपण फायनली येऊन पोचलेलो आहोत विदर्भाच्या पंढरीमध्ये, म्हणजेच संत श्री गजानन महाराजांच्या शेगावात. तर आजचा आपला ट्रॅव्हल लॉग किल्ले धारूर ते शेगाव तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा. तर भेटूया लवकरच नेक्स्ट लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या लॉगमध्ये. त्यामुळे जे चॅनलवरती नवीन असतील त्यांना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिराचा व्ह्यूज आणि पूर्ण मंदिर परिसर आणि तर पूर्ण आपण मंदिराचं दर्शन करणार आहोत. तर जे नवीन चॅनलवर असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.